विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहता विश्व 24 न्यूज। अक्कलकोट स्टेशन महालक्ष्मी कृषी भांडार येथे शेतकऱ्यांनी खताची मागणी केली असता सर्व शेतकऱ्यांना त्या खतासोबत दुसरे खत घ्यावं लागेल असं सक्तीचे करून बळजबरीने घ्यायला सांगतात, नाहीतर तुम्हाला खतेच देणार नाही असं म्हणत होते। त्यानंतर गोडगावच्या शेतकऱ्यांनी जाऊन तक्रार केली। गौगाचे कुठले शेतकरी आल्यानंतर तुमच्याकडे जे खत आहे ते प्लेन खत द्यायचं। हे खत घे ते खत सगळे डीप मागितल्यावर डीप नसेल तर सगळ्याला डीएपी नसेल तर संपला म्हणून सांगा। डीएपी नसेल तर संपला म्हणून सांगा। आता मला सांग एक मिनिट, मला डीएपी एकच म्हणायचं नाही, कुठलंही खत मागू शकता। मला काय म्हणायचं आहे ते विषय तुमचा नाही, माझा विषय बोला। गावचे लोक आहेत, मला सांगा गौडगावचा कुठले शेतकरी होते कुठलं प्लेन खत मागताय, कुठलं प्लेन खबरी कुणाला प्लेन खत मागताय ते एकच सिंगल एकच पोतं मागू दे, 10 पोतं मागू दे, 20 पोतं मागू दे, ते खत तुम्ही त्या शेतकऱ्याला तेवढं आमच्याकडे माल नसेल तर माल संपला म्हणून सांगा। गोडाऊन मध्ये ठेवून नाही म्हणून सांगू नका। जे कुठला पण शेतकरी असू दे, कुठला पण शेतकरी असू दे, त्या शेतकऱ्याला लहान असू दे मोठा असू दे आहे तेवढं खत द्यायचं। याच्यासोबत नाही म्हणून सांगायचं। सगळे खत लागते तर खरीपला नुसतं डीपी लागतं। जे शेतकरी सुशिक्षित आहे, एक मिनिट, ज्याला समजते तो सर्व प्रकारचे खत मागून घेऊन जाते, त्याला सांगायची गरज नाही तुम्ही हे येते म्हणून। ज्याला समजत नाही त्याला समजावून सांगा हे पण खत घे ते पण चांगला आहे म्हणून। इच्छा नसेल तर त्याला सक्ती करून तुम्ही कंपल्सरी न्यायलाच पाहिजे असं म्हणायचं नाही। सगळं जाऊ दे, कंपल्सरी खत हे घ्यायलाच पाहिजे असं तुम्ही म्हणणार का म्हणणार नाही? खरीपला जे लागते पिकाला आम्ही ते समजावून सांगतो, जे शेतकऱ्याला लागते ते आम्ही देतो। द्या, जर शेतकरी नको म्हणतात जे प्लेन मागतात तेच तुम्ही द्यायला पाहिजे। ज्यावेळी आमच्याकडे स्टॉक असेल त्या हिशोबाने असेल तर म्हणजे एका गावाला सगळं स्टॉक देतच नाही दररोज। आता 250 गावचे लोक माझ्याकडे गौडगावचे वेगळे खत ते सगळ्या वेगवेगळ्या गावासाठी वेगवेगळे खत मागवला का तुम्ही? काशीनाथ पाटीलला 20 दिले, आम्हाला काय देणार मग? बरं काशीनाथ पाटील शेतकरी नाही। नमस्कार, मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांकडून भारतातल्या व महाराष्ट्रातल्या कृषी दुकानदार व व्यापाऱ्यांना विनंती करतो, पावसाळा सुरू झाला आहे आणि शेतकरी आता तुमच्यापर्यंत बियाणं घ्यायला येणार आहे। मात्र तुम्ही आलेल्या शेतकरीला चांगले दर्जेदार चांगल्या क्वालिटीचं चांगलं उत्पन्न देणारच बियाणं द्या। काय ना मायबाप, व्यापारीनं पिशवीत घातलेला पैसा त्याला कधी काढता येईल, पण शेतकरीनं मातीत घातलेला पैसा हा त्याला परत कधीच काढता येणार नाही। हा मेसेज जास्तीत जास्त कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोच करा अशी मी सगळे शेतकरी बांधवांना विनंती करतो। जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।